नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. निपुण महाराष्ट्र ॲपवर एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की निपुण महाराष्ट्र ॲपवर सध्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी चाचणी सुरू असल्यामुळे ॲप थोडे हळू चालत असल्याचे आपल्याला कदाचित जाणू शकते. या संदर्भात तांत्रिक सहाय्य टीमकडून तातडीने काम पूर्ण झाले आहे. आपल्याला येत असलेली अडचण आता सोडवलेली आहे, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. निपुण महाराष्ट्र CRTM ॲप सुरळीत आणि पूर्ववत कार्यरत झाले याची कृपया नोंद घ्यावी. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद, असं एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 2 दिवसापासून निपुण महाराष्ट्र ॲपवर थोडीशी अडचण येत होती. एकाच वेळेस महाराष्ट्रातील बहुतांशी शाळांनी चाचणी सुरू केल्यामुळे ॲपवर अचानक लोड असल्या कारणाने कदाचित ॲप हळूहळू चालत असेल, परंतु आता ॲप व्यवस्थित चालायला लागले आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या विहित वेळेमध्ये 28 तारखेपूर्वी आपली चाचणी या निपुण महाराष्ट्र ॲपवर नोंदवणे आवश्यक आहे. आणि आता ॲपसुद्धा सुरळीत आणि पूर्ववत सुरू झाले असल्याचे कळविण्यात आलेलं आहे. आपण नक्कीच याचा वापर करून आपल्या विद्यार्थ्यांची चाचणी घ्या. दुसरी महत्त्वाची अपडेट आहे, ॲपमधून वगळण्यात आलेल्या शाळा. विविध जिल्ह्यातील मागणीनुसार आणि SCRT महाराष्ट्र यांच्या सूचनेनुसार निपुण महाराष्ट्र CRTM ॲपमध्ये साधारण 5000 शाळा वगळण्यात आलेल्या आहेत. या सदर शाळांमध्ये काही शाळांना शालार्थमध्ये नाही आहेत अशा शाळा आहेत. काही शाळा बंद झालेल्या आहेत आणि काही शाळांचा प्रकार निपुण महाराष्ट्र अभियानाशी निगडीत नाही आहे. तर काही शाळा इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गापैकी नाही आहेत. कारण निपुण महाराष्ट्र हा कार्यक्रम इयत्ता 5वीपर्यंत आहे, परंतु ॲपमध्ये 5वीच्या पुढच्या वर्गांचे पण नोंद दिसत होती. किंवा काही शाळा बंद झालेल्या आहेत, काही शाळा अगदी त्या प्रकार त्या अभियानाशी निगडीत नाही आहे, अशा वेगवेगळ्या कारणाने. आणि काही शाळा ज्यांचा शालार्थ दिलेला नाही, जसं की इतर व्यवस्थापनच्या शाळा आहेत, समाज कल्याण वगैरे अशा काही शाळा आहेत, त्यांना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. या शाळांना आता चाचणी घेता येणार नाही. मुख्याध्यापक शिक्षक यांना लॉग इन करता येणार नाही आणि शाळा ॲपमध्ये देखील दिसणार नसल्याचे नमूद केले आहे. सर्वांच्या माहितीस्तव शाळांची संख्या आणि जिल्ह्याने यादीसुद्धा सोबत जोडलेली आहे. तर कृपया सर्वांनी नोंद घ्यावी आणि आपल्या कार्यक्षेत्रात तशी माहिती द्यावी, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. याचा शिक्षकांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनासुद्धा याचा उपयोग होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे आणि शेवटचे अपडेट म्हणजे की आपल्या शाळेतील विशेष कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांची कौशल्य नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना विशेष ओळख व मदत पुरवणे प्रशासनास शक्य होईल. म्हणून नोंदणी प्रक्रिया समजून घेण्यासाठी डेमो व्हिडिओसुद्धा आहे, तो डेमो व्हिडिओ पहा. आणि आपल्या शाळेमध्ये विशेष कौशल्यप्राप्त कला, क्रीडा क्षेत्रातील, संगीत क्षेत्रातील काही विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांची नोंदणी करा. आपण आतापर्यंत यांनी महत्त्वपूर्ण 3ही अपडेट्स बघितले असतील तर याचा वापर आपल्याला करता येऊ शकेल. आपल्या मित्रांपर्यंत, शिक्षकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.